राम राम मंडळी, कशात सगळे पुन्हा एकदा तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज होतं आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने मी ह्याला आंघोळ घालत होती, कारण आज आषाढी एकादशी पण आहे आणि हा बाहेर जाऊन घाण होऊन आला होता. त्यामुळे याच्यासाठी मी गरम पाणी ठेवलं होतं. मग ह्याला मस्त आंघोळ वगैरे घातली आणि हा माझ्या मांडीवर येऊन बसला होता, कारण ह्याला वाजत होती थंडी. त्यामुळे बघा कसं मला चिपकून बसला आहे तो. नंतर हा तर मस्त झोपून गेला. मी सगळं आवरून कामं वगैरे, खिचडी खाल्ली सगळ्यात आधी, कारण घरात सगळ्यांचा आज उपवास होता. आणि आज माझी मम्मी जाणार होती त्यांच्या मैत्रिणीसोबत मंदिरात. मला तर जायला भेटलं नाही, त्यामुळे मी इथे स्किन केअर करत होते आणि माझी मम्मी इथे रेडी होत होती. तुम्हाला दिसेलच माझी मम्मी. कमेंटमध्ये नक्की सांगा माझी मम्मी कशी दिसते. त्यानंतर मग माझी मम्मी गेली तेव्हा मला माझा हा जुना 10वीतला फोटो फ्रेम भेटला होता. त्याला बघून मी शॉक झाले की भाई तेव्हा मी अशी होती आणि आता मी अशी आहे. कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मम्मी तर गेली होती, बट मम्मीने मला काम लावून गेले होते की साबुदाणे वडे बनवण्यासाठी. त्यामुळे मग इथे मी प्रिपरेशन वगैरे केलं होतं, शेंगदाणा वगैरे टाकून. रेसिपी हवी असेल तर मी नेक्स्ट कधीतरी तुम्हाला सांगेल. मग इथे मी प्रिपरेशन वगैरे सगळं करून घेतलं साबुदाण्याचं आणि मी गेली होती आंघोळीला. अंघोळ करून आली तर बघते हा मस्त ह्याने 2-3 तास झोप काढले आणि मी पण इथे नाश्ता वगैरे करून घेतलं, कारण मला जायचं होतं कामावर. आणि मग नाश्ता वगैरे करून झाल्यावर मी निघाली होती कामावर जायला. आणि आज पाऊस पडला होता, त्यामुळे मस्त आज असं हिरवं हिरवं दिसत होतं. मन प्रसन्न झालं बघून असं. म्हणजे ते कोणीतरी झाड पण तोडलं होतं. आणि मग कामावर गेल्यावर माझी एक फ्रेंड होती जी जॉर्जियाला गेले अभ्यास करण्यासाठी डॉक्टरचा. तिचा मला आला होता व्हिडिओ कॉल. मग तिच्याशी थोडंफार बोलून कामं वगैरे करून मी गेली होती जवळच्याच मंदिरात, कारण मला तर जायला भेटलं नव्हतं मंदिरात. आणि तिथेच मंदिरात गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं आणि विठ्ठल आणि रुक्माईचं पण दर्शन झालं. त्यामुळे मग तिथे मस्त थोडी गर्दी पण होती वगैरे, मस्त वगैरे दर्शन वगैरे झालं. आणि मी निघाली होती घरी जाण्यासाठी. आणि घरी गेल्या गेल्याच हा मला मस्का लावायला लागला होतं, कारण ह्याला खायचं होतं पेडिग्री. चला ह्याला तर मी पेडिग्री देते. तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू असे एक न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय.